महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खाद्यान्न वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी पुण्यात 4 जुलैला राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मार्केट सेस रद्द करावा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी 27 ऑगस्टला राज्यभरातील व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिषदेतील या निर्णयाबाबत विचार करण्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची बैठक झाली. या बैठकीत ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे खजाननीस श्रीनिवास मिठारी यांनी पुण्यातील परिषदेतील निर्णयाची माहिती देत मार्केट सेस पूर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी 27 ऑगस्टला अन्नधान्य व्यापाऱ्यांसह सरसकट सर्वच व्यापाऱ्यांनी बंद पाळावा असा निर्णय झाल्याचं सांगितलं. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी जीएसटी लागू करताना एक देश एक कर अशी संकल्पना असेल असं सांगण्यात आलं होतं, परंतु त्यानंतरही मार्केट सेस राहिला असून मार्केट सेसला पर्याय देण्याचा प्रश्नच नाही असं स्पष्ट केलं. मार्केट सेस रद्द करण्याच्या मागणीबरोबरच जीएसटी कायद्यात बदल करून जीएसटी आकारणी सुटसुटीत करावी या मागणीसाठी 27 ऑगस्टच्या बंदला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा पाठिंबा असेल असं जाहीर करत व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं. चेंबरचे मानद सचिव अजित कोठारी यांनी लीगल मेट्रोलॉजी ॲक्टच्या चॅप्टर 3 मधील रूल 2 लागू झाल्यास सर्वच वस्तूंवर जीएसटी लागू होऊन त्याचा भार व्यापाऱ्यांसह ग्राहकांवरही पडणार असल्यानं बंद यशस्वी करण्याचं आवाहन केलं. यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, खजिनदार राहुल नष्टे, मानद सचिव वैभव सावर्डेकर, ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख, किराणा भुसार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, फुटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल धडाम, जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत आदी उपस्थित होते.